चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अभिनंदन. आणि कामेश नाईक आपण देखील या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. तर टॉस जिंकलाय मच्छिंद्र स्मृती धारावी या टीमने. सलग कामेश नाईक या आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी 10 बॉलमध्ये 33 रनची एक अफलातून खेळी. आयुषजी भोईर आपलं देखील अभिनंदन. त्वरित लावून घ्या. चला टीम मच्छिंद्र स्मृती धारावी. सचिन दादा आपण फिल्डिंग लावून घ्या, कारण आणखीन एक सामना आहे. आणि बोनकोडे टीम आपण देखील आपले ओपनर बॅट्समन त्वरित मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. टॉस जिंकला टीम मच्छिंद्र स्मृती धारावी या टीमने आणि 4 ओव्हरची मॅच फिल्डिंग स्वीकारली. हार्डलक टीम दिविशा 11 ऐरोली आपण चांगला खेळ केलात, परंतु कुठेतरी थोडेसे प्रयत्न कमी राहिले आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल RS गोटवली यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार. चला बोनकोडे 11 बोनकोडे टीम आपण आपले ओपनर बॅट्समन त्वरित मैदानाच्या आतमध्ये एंटर करा.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळते. RSA गोठवली आयोजित काँग्रेस चषक 2025 या दुसऱ्या पर्वामध्ये पहिलं अर्धशतक ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने साकार केले, या स्पर्धेतील पहिला अर्धशतकवीर जितेश राऊत आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्या समेत विघ्नेश पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. ॲज अ कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आहे विघ्नेश पाटील. तर गोलंदाजीच्या मार्कवर सचिन नाईक आपल्याला पाहायला मिळेल. मच्छिंद्र स्मृती धारावी या टीमचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू. 4 ओव्हरची मॅच आणि एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला होती सुरुवात. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, फटका चांगलाय, चेंडू चाललाय डीप पॉइंटच्या दिशेने, मात्र रन मिळेल फक्त आणि फक्त 1 आणि 1 रनने. स्कोरबोर्ड ओपन झालाय टीम बोनकोडे 11 बोनकोडे या टीमचं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगली फिल्डिंग मिड ऑफच्या दिशेने विशाल भोईर यांची आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. सचिन नाईक स्ट्रायकिंग एंडला जितेश राऊत. जितेशसाठी हा बॉल हेलिकॉप्टर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला जर डायरेक्ट हिट झाला असता तर कठीण कायाला सामोरे जावं लागलं असतं फलंदाज जितेश राऊतला, परंतु चांगली रनिंग पाहायला मिळाली. चांगला प्रयत्न धीरज भोईरने केला. हा थ्रो करत असताना एक चांगली झेप त्याने घेतली. थोडासा बॉडी बॅलन्स बिघडताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु स्वतःला सावरलं. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. विघ्नेश पाटील येईल स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे. या क्षणाला ताळमेळ थोडीशी चुकली आणि याचाच पुरेपूर फायदा मिळाला. कामेश नाईकची चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो पाहायला मिळाला. कोण बाद होईल? यस, जितेश राऊत. एक मोठा धक्का. दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक स्पर्धांमध्ये बोनकोडे 11 या टीमसाठी तारणार राहिला हा खेळाडू, परंतु सध्याच्या घडीला एक महत्त्वाचा विकेट गमावल्यानंतर एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. विघ्नेश पाटील आणि परशुराम साठे या दोन्ही फलंदाजांना पहिला विकेट प्राप्त केला सचिन नाईक यांच्या या षटकामध्ये. रनआउटच्या स्वरूपामध्ये चांगली फेकी पाहायला मिळाली. विकेट किपर भावेश नाईककडे आणि फलंदाज बाद झाला जितेश. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात नव्हता. फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी 4 रनसाठी हा येतोय चौकार. आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 6 धावा आतापर्यंत होत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सचिन नाईक. लॉफ्ट केलाय, प्रयत्न चांगला केला होता, परंतु प्रयत्नांना मिळते हे अपयश. 4 रनसाठी चौकार.
तेवढीच इम्पॉर्टंट असताना तेच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. सध्याच्या घडीला फलंदाज विघ्नेशच्या माध्यमातून एक सिंगल पूर्ण केली गेली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक केला. फिल्डर भरपूर वेगाने धावतोय. तत्पूर्वी रन मिळेल 1 आणि 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. स्पेल नंबर 2 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय धीरज भोईर. आज जरूर भावेश नाईक आणि धीरज भोईरच्या जिद्दीला सलाम करावा लागेल, कारण दोन्ही खेळाडूंच्या पायाला दुखापत आहे. परंतु आज चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. रनआउटची संधी. तत्पूर्वी फलंदाज विघ्नेश पोचलाय क्रीजमध्ये एक सिंगलच्या साह्याने. टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 13 रन. आतापर्यंत 13 धावा या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा धीरज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन मिस केली. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल बोनखोडे 11 बोनखोडे या टीमचा. कालच्या दिवसामध्ये सुपर 3 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपण पाहिला, रिद्धी सिद्धी कोपरी या टीमने सुपर 3 मध्ये प्रवेश केला. या सामन्यादरम्यान जो संघ जिंकेल तो संघ लढत करेल नवसादी दिवा या टीमच्या अगेन्स्ट, आणि त्या मॅचमध्ये जो जिंकेल तो सुपर 3 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ ठरेल. उंची भरपूर आहे. झेलची संधी आणि एक चांगला झेल प्रवीण पाटीलने टिपलाय. पाटीलने टिपला. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकडी चेंडूवर होते आणि जसा झेल पकडला त्यानंतर मोठे बंधू बसवराज पाटील यांनी कौतुकाची थाप त्याच्या पाठीवर दिली. हे भावाचं प्रेम आणि आज खऱ्या अर्थाने तुम्हाला सर्वांना एकत्रित केले याच टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाने. टेनिस बॉल क्रिकेटची गती वाढली, टेनिस बॉल क्रिकेटचं ग्लॅमर वाढले आणि टेनिस बॉल क्रिकेटला देखील उंची लाभताना आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला खेड्यापाड्यांमध्ये खेळला जाणारा खेळ सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये देखील खेळ खेळला जातो आणि आज मच्छिंद्र स्मृती धारावी याच टीमचा खेळाडू नवी मुंबई एक्सप्रेस विकी भोईर ISPL ही स्पर्धा मात्र खऱ्या अर्थाने खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. $1+1 टोटल 2 धावा देखील ॲड होतील. 2 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन. आतापर्यंत 15 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस आणि दुसरं षटक आता मात्र मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतं. आणि शेवटचा अंतिम बॉल. वेग भरपूर होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती होते. 2 षटकांचा खेळ झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 गडी बाद 15. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहू शकता 2 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 2 गडी बाद 15 रन. स्पेल नंबर 3 आणि गोलंदाजीसाठी भावेश नाईक आपल्याला पाहायला मिळेल.
गोलंदाज भावेश, नवीन फलंदाज ऋतिक मैदानाच्या आतमध्ये, परंतु स्ट्रायकिंग इनला फलंदाज परशुराम साठे. 10 रनवर तो खेळतोय. पहिला बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. फटका तर जरूर चांगला आहे, परंतु एक सोपा झेल धीरज भोईरने टिपला आणि फलंदाज परशुराम साठे या ठिकाणी तर नवीन फलंदाज विनीत दैवी गोलंदाज सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी, परंतु एक धाव मात्र विनीत कंप्लीट करेल. स्ट्रायकिंग इनला फलंदाज आहे ऋतिक. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. या मोमेंटला क्लीन बोल्ड आणि फलंदाज ऋतिक देखील बाद होतोय. थँक्यू. नवीन फलंदाज मोहसिन बलोच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज भावेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका जरूर केलाय, मोहसिनच्या बॅटमधून येतोय. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती बोनखोडे 11 बोनखोडे या टीमला, तो फटका आलाय 6 रनसाठी. लोअर फुलटॉस पद्धतीचा हा बॉल, झेलची संधी, फलंदाज क्रमांक 5 मोहसिन बलोच देखील बाद होतोय. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद, 22 रन.
आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 26 रन 26. गोलंदाज दीपक पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. धीरज येईन बॉल खाली, चांगली फेकी, तेवढंच चांगलं ताकदीचं गॅदर आपल्याला पाहायला मिळालं. 27 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु झेलची संधी होती. दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होते. 29 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. धीम्या गतीचा हा बॉल, परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर आपण पाहिलं ना तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या सत्रातले. या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये टिपला हा झेल. गोलंदाज सागर चंद मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होईल. दीपकचा हा बॉल खोलर पद्धतीचा हा बॉल होता. रनआउटची संधी, परंतु या क्षणाला फलंदाज पोहोचलाय की काय, परंतु 22च्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होईल. टीमची धावसंख्या होते ती म्हणजे 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 रन होत आहेत आणि 31 रनचं टार्गेट असेल. चला फिल्डिंग साठी त्वरित मैदानाच्या आतमध्ये इंटर करा.
चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅचला होईल सुरुवात. आपल्याला पाहायला मिळते 31 रनचं लक्ष. गोलंदाज सज्ज होतोय माजिद बलोच. मोहसिन बलोच आणि पहिल्याच बॉलवर मोहसिन बलोचने विकेट प्राप्त केलाय आणि फलंदाज क्रमांक पहिला भावेश नाईक मात्र जरूर बाद होताना पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये एक नवीन वाहिनी. सोनू पाटील, ओमकार दैवी. गोलंदाज सज्ज होतोय. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. डीप मिड विकेटला फिल्डर आहे. फक्त एक सिंगल सागर त्या ठिकाणी तैनात होता. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड ओपन होते. 22 बॉलमध्ये आता मात्र 30 धावा पूर्ण करायच्या आहेत मच्छिंद्र स्मृती धारावी या टीमला. लॉफ्ट केला आहे परंतु या क्षणाला आणखीन एक फलंदाज बाद होतोय. फलंदाज विशाल भोईर मात्र खऱ्या अर्थाने बाद होताना पाहायला मिळतोय. 2 महत्वाचे विकेट प्राप्त केलेत. गोलंदाज सज्ज होतोय. लॉफ्ट केलाय. फटका चांगला आहे कामेशच्या बॅटमधून परंतु या क्षणाला हा येतोय चौकार. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळेल 5 रन 6 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर आक्रमण केलंय. चेंडू चाललाय 6 रन साठी. हा षटकार
एक ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होते आणि 12 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 18 बॉलमध्ये आता मात्र 19 रनची गरज. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सागरचंद आपल्याला पाहायला मिळेल. सागरचंद येईल गोलंदाजीच्या मार्कवर. 18 बॉलमध्ये अजूनही 19 रनची गरज. एक चांगलं बॅटल आपल्याला रंगताना पाहायला मिळते. 18 बॉलमध्ये अजूनही 19 धावा पूर्ण करायच्या आहेत. लॉफ्ट केलाय फटका तर जरूर चांगला आहे. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 रन. गोलंदाज सज्ज होतोय. लोअर फुल टॉस पद्धतीचा हा बॉल फटका चांगला होता. एक सिंगल फक्त पूर्ण करेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 14 रन. या बॉलवर पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय परंतु फिल्डर तैनात होता. टिपल्या हा झेल आणि चला गोलंदाज सागर आपल्याला पाहायला मिळेल. एक विकेट त्याने प्राप्त केल्या. 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत सचिन नाईक. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न आणि एक धाव मात्र जरूर पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 15 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही 16 रनची गरज. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. फक्त दिशा दिली. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होईल. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 15 रनची गरज. तेरा बॉलमध्ये अजूनही 15 धावा पूर्ण करायच्या आहेत. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. 1 सिंगल फक्त पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन. येणारी 12 बॉल आणि आता मात्र 14 रनची गरज.
सुमधुर संगीत आपण ऐकलं. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. 12 बॉलमध्ये अजूनही 14 रनची गरज आणि गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज मोहन दीक्षितला इन्व्हाइट केले. येणारी 12 चेंडू आणि 14 रनची गरज मोहन दीक्षितला इन्व्हाइट केले. तिसऱ्या स्पेलसाठी 12 बॉलमध्ये 14 रनची गरज मच्छिंद्र स्मृती धारावे या टीमला विजय संपादन करण्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी परंतु एक सिंगल पूर्ण होते. बॅटच्या स्लाईसचा वेध घेतला होता. 1 रनच्या साह्याने 18 रन आतापर्यंत होतात. 11 बॉलमध्ये आता मात्र 13 रनची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. कोलर पद्धतीचा हा बॉल रनआउटची संधी परंतु ही संधी देखील गमावली. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 19 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 10 बॉल आणि आता मात्र 12 रनची गरज. स्क्रीन तशी झाली. मोठा फटका खेळायचा होता परंतु लाईन मिस केली. अशा प्रकारचे बॉल रिलीज करावे लागतील या मॅचमध्ये पकड निर्माण करण्यासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज मोहन. शेवटचे 3 बॉल आतापर्यंत शिल्लक आहेत. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल रनआउटची संधी परंतु या क्षणाला बॅट्समन पोहोचलाय क्रीजमध्ये. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावणे. 20 रन आतापर्यंत होतात. येणारे 8 चेंडू आणि 11 रनची गरज अजूनही आहे. 8 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी मच्छिंद्र स्मृती धारावे या टीमला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी परंतु या क्षणाला शेवटचा अंतिम बॉल. 7 बॉल आणि आता मात्र 11 रनची गरज. हार मानण्यासाठी तयार नाही बोनकुडे 11 बोनकुडे संघ देखील. कारण ज्यावेळेस तुम्ही जिद्द चिकाटीने लढाल तर यश प्राप्ती देखील तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळू शकते. आणि सध्याच्या घडीला
हा जो संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याचे प्रयत्न चांगले असतील त्याला मात्र सामर्थ्य मिळेल या मॅच मध्ये. 7 बॉल आणि 11 रन. गोलंदाज सज्ज होतोय. या मोमेंटला क्लीन बोल्ड. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता, वेद यष्ट्यांचा होतोय. खोलोर पद्धतीचा हा बॉल, परंतु क्लीन. मध्ये पकड निर्माण करून दिली मोहन दीक्षितने. एक दिशा दिली विजयाच्या दिशेने जाण्यासाठी टीम बोनकुडे 11 बोनकुडे या टीमला. सरळ टीम मीटिंग जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. या मॅच नंतर आणखीन एक सामना खेळवायचा आहे. 6 बॉल मध्ये आता मात्र 11 रनची गरज. मॅच मध्ये रोमांचकपणा आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज समित पाटील आपल्याला पाहायला मिळेल. तर शेवटच्या स्पेलसाठी ऋतिक म्हात्रेला आमंत्रित केलं. तर गोलंदाजीसाठी विघ्नेश पाटीलला आमंत्रित केलं. 6 बॉल आणि 11 रन. नवीन फलंदाज शेवटचे 6 बॉल आणि 11 रनची गरज. गोलंदाज सज्ज होत आहेत. विघ्नेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. 6 बॉल आणि 11 रनची गरज. एक रोमांचक सामना या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल आणि लॉफ्ट केलाय. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. फेकी चांगली होती, परंतु फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 5 बॉल आणि आता मात्र 10 रनची गरज. प्रति बॉल मध्ये 2-2 धावांची सरासरी गाठावी लागेल या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर आक्रमण जरूर केलंय. पॉइंटच्या दिशेने फिल्डर तैनात होता. एक धाव मात्र जरूर पूर्ण होते. आता मात्र 4 बॉल आणि धावा पूर्ण करायच्या आहेत, त्या म्हणजे 9 रन. झेलची संधी होती. जर हा झेल पकडला असता तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये
दाखल झाला असता. बोनकोडे टीमची रणनीती फक्त हीच होती की धीरज भोईरला स्ट्राईक मिळाली नाही पाहिजे आणि परंतु कॅच ड्रॉप झाला आणि ती संधी मिळाली धीरज भोईरला. 4 बॉल आणि आता मात्र धावा पूर्ण करायच्या आहेत, त्या म्हणजे 9 रन. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत, 9 धावा अजूनही पूर्ण करायच्या आहेत. या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती आणि मॅच मध्ये एक नवीन रंगत निर्माण होते. धावा चेस होतील की धावा डिफेंड होतील, बोनकोडे की दारावे, दारावे की बोनकोडे, हा संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या समोर रंगताना पाहायला मिळतोय. 3 बॉल आणि 9 धावा. पायाला दुखापत असताना देखील झुंज देतोय. पहिल्या मॅच मध्ये ज्या प्रकारे भरपूर चांगली कामगिरी झाली, या मॅच मध्ये देखील तशीच कामगिरी अपेक्षित असेल मच्छिंद्र स्मृती दारावे टीमला. या मोमेंटला क्लीन बोल्ड. व्हॉट अ मॅच. विघ्नेश संधी प्राप्त झाली या खेळाडूला. 2 बॉल मध्ये 9 धावा करायच्या आहेत, परंतु 1 बॉल मध्ये 9 धावा करण्याचा विक्रम सचिन नाईक यांच्या नावावर आहे. 2016 खासदार चषक उल्वे या स्पर्धेमध्ये सावेश्वर सावे या टीमच्या अगेन्स्ट 1 बॉल मध्ये 9 धावा देखील त्यांनी पूर्ण केल्या होत्या, परंतु सध्याच्या घडीला 2 बॉल मध्ये 9 रनची गरज आहे. नवीन फलंदाज आयुष राजेश भोईर आपल्याला पाहायला मिळेल. धारावे गावाचे एक लेजंड खेळाडू राजेशजी भोईर यांचे सुपुत्र आहेत आयुष भोईर, आणि आज मात्र हिरो बनण्याची संधी त्यांना देखील या ठिकाणी प्राप्त झाली. या क्षणाला आपण पाहू शकतो यस इट इज अ व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतात. 2 बॉल आणि 8 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या मोमेंटला क्लीन बोल्ड. मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट. 1 बॉल आणि आता मात्र 8 रन. 24 बॉल मध्ये 31 धावा पूर्ण करायच्या होत्या, परंतु सामना येऊन ठेपला. आता मात्र समीकरण बदलून गेलं. 1 बॉल आणि आता मात्र 8 रनची गरज. मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. जर एखादा अवांतर स्वरूपाचा बॉल जर रिलीज झाला, त्यावर जर एखादा मोठा फटका आला, तर या मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट निर्माण होऊ शकतो. परंतु 1 बॉल मध्ये 8 रनची गरज. बसुराज पाटील नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल आणि अवघ्या 23 धावांवर रोखले 24 बॉल मध्ये. अभिनंदन टीम बोनखोडे 11 बोनखोडे. चला टीम कॅप्टन आपण त्वरित या आणि आडलक टीम मच्छिंद्र स्मृती दारावे आपण देखील चांगला खेळ केलात. कुठेतरी शेवटच्या क्षणी प्रयत्न कमी राहिले, परंतु या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो. आणि या सामन्याचा हिरो